आपली मुलं कधी-कधी काय करतील ना, काय सांगता येत नाही. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 1 जानेवारीचा दिवस आहे आणि सकाळ-सकाळी इथं आज थोडा रिलॅक्स दिवस घालवावा मी असं ठरलं होतं, पण असं काही झालेलं नाही. तर सर्वात प्रथम आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना खूप सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. तर इथं आधी मी किचन वट्टा पूर्ण क्लीन करून घेते. कारण की आमच्या कारभाऱ्यांना जरा चहा वगैरे करून दिला होता. आजचा दिवस तसा रिलॅक्स होता कारण की कारभारी आज आमचे घरी होते. मग म्हटलं ही भांडी वगैरे सगळे रात्री घासून घेतलेली व्यवस्थित लावून घ्यावे आणि इथं किचन वट्टा आधी क्लीन करून घ्यावा. किचन वट्टा सगळा व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. अंघोळीला गरम पाणी करायला ठेवलं. स्वराला आज आलूचे पराठे करायचे टिफिनसाठी म्हणून ठरवलं होतं. पण मॅडम म्हणतात कसं, आज मी आलूचे पराठे बिलकुल खाणार नाही. म्हटलं का गं? तर म्हणली आज मला मसाला लच्छा पराठा खाण्याची इच्छा झालेली आहे. असू दे म्हटलं. मग तिच्यासाठी मसाला लच्छा पराठा बनवला. आमच्या दोघांसाठी वाटाण्याची आमटी आणि चपाती अशी बनवली. पण मी माझ्या चपात्या काय बनवून ठेवलेल्या नव्हत्या. कारण की मला थोडंसं जेवायला उशीर होता. आज मला गुरुचरित्र वगैरे हे वाचायचं होतं. आज होता नवीन वर्षाचा दिवस, गुरुवार होता. तर म्हटलं काहीतरी थोडंसं छानपैकी करावं. म्हटलं पूजा वगैरे सगळे आवरून घेतली ह्यांची भांडी वगैरे सगळे क्लीन केले. मग मी सर्वात लास्टला स्वतःसाठी 2 गरम-गरम असे फुलके बनवले आणि छानपैकी जेवण करून घेतलं. वाटाण्याची आमटी आणि फुलके. थँक यू.